श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं आपल्या स्वामी परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे। स्वामी आपल्या भक्तांची पदोपदी काळजी घेतात, नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतात। त्यामुळेच आपल्याला स्वामींचा अनुभव येतो आणि तोच अनुभव मी आज इथे शेअर करणार आहे। कुठलीच व्यक्ती जन्म घेताना त्याच्याबरोबर सुख शांती पैसा घेऊन आलेली नसते, तर त्यांना ती आयुष्यात मिळवलेली असते। सांगण्याचा उद्देश हा आहे की गुरुचरित्र हा असा एक पवित्र ग्रंथ आहे की त्याचे सतत वाचन केल्याने तुमच्या घरी शांती समृद्धी लक्ष्मी यश अखंड राहील, ह्यात तीळ मात्र शंका नाही। जेव्हा सप्ताह काळात किंवा घरी गुरुचरित्र वाचन करता तेव्हा तुम्हीच बघा तुमच्या आजूबाजूचे वातावरण कसे प्रसन्न होते ते। कारण जेव्हा आपण गुरुचरित्र वाचल्याने खूप खूप चांगला अनुभव येतो। आपल्याकडे एवढे अमृताचे न संपणारा सागर असताना कशाला दुसऱ्याच्या मार्गाने फिरत राहायचे किंवा याच्या त्याच्याकडे मागत फिरायचे। गुरुचरित्राने आपलं एवढं दिलेलं आहे आणि एवढं देतात त्याच्याचमुळे नक्कीच श्रेष्ठ असेल, कारण स्वतः दत्तगुरु ह्या ग्रंथातून आपल्याला मार्गदर्शन करतात। स्वामी अनुभूती आज मी तुम्हाला एका ताईंचा अनुभव शेअर करणार आहे, तो तुम्ही ऐका आणि तुम्हाला नक्कीच काहीतरी मोटिवेशन भेटेल आणि तो दुसऱ्यांसोबतही शेअर करा। मला तसे खूप अनुभव आले आहेत, त्यातलाच एक मी सांगते। मागच्या वर्षी एका संध्याकाळी पाणी आले म्हणून मी अर्ध्या पाणी भरलेली टाकी उचलून खाली केली, त्यामुळे पाठ खूप खूप दुखत होती। मी रोज झोपण्यापूर्वी स्वामींच्या समोर बसून बोलते, तेव्हा त्यांना सांगितलं की खूप त्रास होतोय स्वामी, आणि मी झोपले। सकाळी माझे पती 5ला ऑफिसला निघून गेले आणि मग मी परत झोपले। थोड्याच वेळात मला पाठीवर फटका मारण्याचा भास झाला आणि मी थोडं अंधाराला घाबरते, तर मला स्वामी म्हणतात की झोप झोप, घाबरू नको, मी आहे इथे। आणि ते बेडच्या जवळ फेऱ्या मारताना मला भास झाला आणि त्यानंतर जेव्हा मी उठले तेव्हा पाठ एकदम बरी झाली होती। तेव्हा मला कळलं की ते स्वप्न नव्हतं, तर ते स्वामीच आले होते। अजूनही मी काही झालं की पहिलं स्वामींना सांगते आणि ते माझं ऐकतात। हे बघा, हा जसा अनुभव त्या ताईंना आलाय तसाच अनुभव तुम्हाला येईल। नक्की स्वामींची सेवा आपण करूत आणि नामस्मरण करूत आणि त्यामुळे स्वामी आपल्या नेहमी पाठीशी राहतात। स्वामींचं एकच आहे की कर्म चांगले ठेवा आणि माझे नामस्मरण सेवा चालू ठेवा, मी नेहमी तुमच्या सुखदुःखात असेल, तुमच्या पाठीशी असेल। आणि स्वामी हे आपल्या नेहमी पाठीशी असतात, कारण का स्वामींना भक्तांशी मदत करायला खूप आवडते। स्वामी हे भक्तांच्या दुःखात पाहूच शकत नाहीत, त्यांना नेहमी सुखात ठेवण्याचा प्रयत्न करतात। श्री स्वामी